अरे 6 श्लोक झाले आपले भाष्य मांडूक्य उपनिषद. पूर्णस्तु हरिरेवैको नान्यत् पूर्ण उदाहरणं कदाचित् पूर्णं कदाचित् विना च प्रकृतिं नान्यत् कालातीते परात्मनः कालस्यैव सो वेद प्रकृत्यात्मानः ये ईरितः परिमाणात् जीवानां सा काला अतीतता भवेत् पूर्णानन्दज्ञानशक्तिस्वरूपं नित्यमव्ययं प्रकृतिः सर्वभोक्तारं वन्दे विष्णुं परं परम् कालसम्बन्धईरितः मुक्तानामपि पूर्वत्र कालसम्बन्धईरितः पूर्णत्वं च सदा विष्णोः प्रसिद्धं सर्ववेद स्वयं विष्णु रमा ब्रह्म रुद्र अनन्तादिगः सदा अदानज आदानादानकर्ता च आहार अदानकर्तृत्वात् आत्मा इति आत्मा तेषाम् अहो अगोचर इति मंडूकरूपी सन्न ददर्श वर्णः हरिवंशामध्ये झालं. चतुर्थावस्थितो देहे परमात्मा सदातनः सनातनः वैश्वानरो जागरित स्वरूपस्थान जागरित स्थानको गजवक्त्रगः इत्यादि कळत नाही कुठं चाललंय, थोडं सांगाल का कुठला श्लोक? इति प्रकाशिकायां पर्यंत झालं. न शिका. वाद्यं यत् आनन्दमयः पूर्ण आनन्दः चेतो मुखः ज्ञानस्वरूप हा, मुखः नाही प्रधान इथपर्यंत नाही झालं, थोडं वर व्हायचंय अजून. सुषिप्तम तू सुषुप्तं तमोज्ञेयम तु हरिं तम प्राप्य तदावृतः. सुषुप्तं तु तमोज्ञं हरिं प्राप्य तदा गतः इथून व्हायचंय. न कामः न कामयेन नैव परापः. ठीक आहे, हे व्हायचंय. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये सुषुप्तं तु तमो ज्ञेयम. सुषुप्त अवस्था म्हणजे तमो अवस्था म्हणजे सगळीकडे अंधार होऊन जातो, आज देखील आतमध्ये तमो ज्ञेयम हरिम प्राप्य तद आवृतः. त्या परमात्म्याला प्राप्त झालेले असतात, गाढ भगवंताला आलिंगन करून पडलेले असतात, बसलेले असतात, त्याच्यानेच आवृत झालेले असतात. अज्ञान वगैरे काही नसते तर. न कामये न कामये नैव पश्येत जीव स्वात्मतमो विना. जीवाला त्यावेळेस काही कामना नसतात व सुषुप्ती अवस्थेमध्ये न कामयेन नैव पश्येत, स्वतःच्या बद्दल देखील पाहत नसतो तो जीव हा स्वात्मतमो विना. स्वतःमध्ये अंधारात आपण आहोत असं समजतात. आत्म नावाच्या म्हणजे स्वतःपासून हेच असलेला एक अंधार, अज्ञान नावाचा अंधार, त्याच्याशिवाय काही नसतं. कालंच तस्य स्थानस्य पती, आणि तशा स्थानामध्ये असणाऱ्याचा पती म्हणजे स्वामी असणारा श्री हरी परमात्मा ह्याला पाहून तर आवृत हा त्याच्याने वेष्टित झालेला. न कामये नैव पश्ये, त्याला काही कामना होत नाही, तर जीव बघत असतो. कालंच तस्य स्थानस्य पती, जीवस्या जीव हा स्वात्मतमो म्हणजे स्वतःच्या तमोशिवाय त्याला काही दिसत नसतं म्हणून असा अर्थ. नंतर कालंच तस्य स्थानस्य, त्या स्थानामध्ये काल नाम परमात्मा एकटाच पती असतो. प्राज्ञ नाम परमात्मा म्हणतात त्याला. जो
ज्या परमात्म्याला आलिंगन करून पडलेला असतो ना, तो प्राज्ञ नाम परमात्मा. प्राज्ञ हरी हे स्वयं चित्त असतो दर्शेत. चित्तामध्ये राहून तो तसा दिसून येत असतो, त्याला आलिंगन करून बसतो. यस्मात तेजसा प्रक असा स्वप्नकृत झाली. त्याच्यानंतर मग तेजस नामक परमात्मा असतो. प्राज्ञ तेजस, प्राज्ञ झाल्यानंतर तेजस नामक परमात्मा तो काय करतो? स्वप्नामध्ये सगळ्या आपल्याला स्वप्न वगैरे दाखवतो की नाही, स्वप्न दाखवण्याचे काम तेजस नामक परमात्मा करतो. बाह्यम ज्ञापयेत, त्याला थोडं बाहेरची गोष्ट देखील कळवून द्यायला त्याला योग्यता येते. म्हणजे त्याला कळतं बाहेर काय चाललंय काय नाही. यस्मात् प्राज्ञ तेन जनार्दन, म्हणून त्यानंतर प्राज्ञ म्हणजे थोडी प्रज्ञा प्राप्त होती. जनार्दनाच्या अनुग्रहाने जरा प्रज्ञा प्राप्त होती. एकी भावम प्रजेतांच, म्हणजे प्राज्ञा परमात्मा आणि तेजस परमात्मा दोन्ही दोघं एकच आहेत असं, म्हणजे एकच होतात, एका ठिकाणी येतात. त्याच्यामुळे स्वप्नावस्था म्हणून येत असते. स्वप्न पडणं एकी प्रजेतांच तेन, त्यामुळे विश्वस्य तेजस, विश्वनाम परमात्मा तेजस नाम परमात्मा बरं का. विश्व, तेजस, प्राज्ञ, तुरीय अशा प्रकारे असतात. विश्व नामक परमात्मा जो आहे की नाही, त्या प्राज्ञ नाम परमात्म्याला बरोबर घेऊन एकीभूत स्वतः प्राज्ञ, त्या प्राज्ञ नाम परमात्मा त्याच्याबरोबर मिसळून काय करतो? घनो जीवस्ततो वृत, जीव जो आहे त्या जीवाला घन म्हणजे दाट रीतीने आवरण घालतो. ततो वृत तन्मात्रस्य कालस्य घन प्रज्ञ तदर्शन, तन्मात्रस्य म्हणजे तेवढीच जाणीव असते त्याला फक्त परमात्म्याची. त्यामुळे सकाल तो कालरूपी परमात्मा जो आहे की ते घन जे दाट प्रमाणे जे प्रज्ञा उत्पन्न करून दिलेली असते, ते दाखवून देत असतो. त्या परमात्म्याला पाहतो. हे विश्व, तेजस, प्राज्ञ, तुरीय, शेवटचा तुरीय म्हणजे जो आहे की नाही तो मोक्ष देणार आहे. तुरीय अवस्था म्हणतात त्याला. तर विश्व, तेजस, प्राज्ञ या तीन रूपाने परमात्मा कारण ह्याला गाढ निद्रा देतो, स्वप्न दाखवतो, थोडा आनंद प्राप्त करून देतो, सांगितलं आहे. म्हणून त्याला काय असते, स्वप्नावस्थेमध्ये थोडं बाहेरचे देखील जाणीव असते. सुषुप्ती अवस्थेमध्ये काही असं प्रकाश आहे का सांगितलं. आनंदमय हा पूर्णानंद, हा पूर्णानंद असणारा जो आनंदमय परमात्मा आहे की नाही, चेतोमुख, चेत नावा म्हणजे चित्त नावाचं मुख, म्हणजे चित्ताला पुढे केलेलं असेल. ज्ञानस्वरूप मुख, ज्ञानस्वरूपात असं मुख असते त्याचं, ज्ञानस्वरूप मुख, प्रज्ञान घन, त्याच्यामध्ये काय असते? प्रज्ञान नावाचा घन असणार, असं दाट असणार प्रज्ञा त्याला उत्पन्न होत असते, म्हणून प्रज्ञान घन म्हणून त्याचं नाव आहे. विपरीत समास म्हणजे प्रज्ञान घन, घन इति प्रज्ञान, हे घन आहे तो त्याच्याबद्दल काही कळत नाही म्हणून घन म्हणून, पण प्रज्ञान असते त्याच्यामध्ये, जाणीव मात्र असते. प्रज्ञान घन, घन प्रज्ञा म्हणून त्याचं नाव काय? प्रज्ञान घनच घन प्रज्ञा म्हणायचं. परीत समास आहे किती वक्ष. विषयम भोगम विना आनंद मात्र, म्हणजे परमात्मा विषयाचा भोग तो एक देत नाही. विषयम भोगम विना आनंद मात्र भुक्त्वा, आनंद भुक, विषय रूपी विषयांचा भोग जो असतो तो आपण प्रत्यक्षपणे घेत नसतो, त्याच्यापासून येणारा जो आनंद असतो की नाही, तेवढा आनंद मात्र स्वीकार करत असतो जीव. त्याकरता आनंद भुक, त्या जीवामध्ये राहून आनंदाचा अनुभव घेत असतो. किती विशेष आनंदमय चेतोमुख, आनंदमय असणारा हा परमात्मा चेतोमुख, सर्वज्ञत्व, सर्वेश्वर, सर्वेश्वरादी चतुष्टयेती दमः,
सर्वज्ञत्व, चेतोमुखत्व, काय ईश्वर आहे, नियामक आहे, असं चारही गोष्टी आनंदमय, चेतोमुख, सर्वज्ञत्व, सर्वेश्वरत्व इत्यादी चार गोष्टीने योग्य असतं. पण सम म्हणजे सगळ्या ह्याच्यात परमात्माचं स्वरूप परमात्मा एकसारखाच असतो, वेगळा नसतो. अन्यत्र अधिदेशात दुसरीकडे म्हणून असं दाखवून देण्यासाठी एकत्र आनंदमयत्व सगळा एकीभूत झालेला आनंदमय, चेतोमुखत्व, सर्वज्ञत्व, सर्वेश्वरत्व हे सगळं एका ठिकाणी आलेलं असं स्वरूप म्हणजे आनंदमय. चेतोमुखत्व च उक्तम, आनंदमयत्व चेतोमुखत्व म्हणून सांगितलं. एष चतुरूप आत्मा, अशा चार रूपी असणाऱ्या परमात्म्याला सर्वज्ञत्व, सर्वेश्वरत्व इत्यादी लक्षणांनी युक्त असणाऱ्या परमात्म्याला त्या मंडूकाने पाहिला. असं मंडूकाने पाहिलेलं दाखवलं. परमात्मा चतुरूपा, सर्व प्राणी शरीर का, चार रूपाचा असणारा हा परमात्मा सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये राहून विश्वश्च तैजस प्राज्ञस्तुरीयश्चेति कथ्यते, चार रूपांनी जो राहणारा रूप आहे परमात्माचं रूप आहे की नाही, ते एक एक रूप विश्व, तेजस, प्राज्ञ, तुरीय या शब्दाने वाच्य आहे. तानी रूपाने सर्वांनी पूर्ण आनंदमय, आणि ते सगळेच्या सगळे रूप कसे आहेत, पूर्ण आनंदादी गुणांनी परिपूर्ण आहेत. पूर्ण आनंद हा म्हणजे मागे सांगितलं ना, ते सगळे पूर्णानंदाचे रूप, ते सगळे स्वरूप ह्या चारही लोकांना असतात. ज्ञानदृषी, पूर्णानंद हा इत्यादी मागे म्हणलेले आहेत. पूर्ण आनंदादी मुखाने युक्त असणारच आहे. मुख शब्द असतो सर्वस्य देहस्य उपलक्षण, सगळ्या देहाला उपलक्षण या मुख म्हणून शब्द घ्यायचा असतो बरं का. तर काय सांगितलं, 19 मुखा म्हणून सांगितलं. ते मुख हा शब्द जो आहे 19 प्रकारे आहे, म्हणून 19 प्रकारचा दाखवला ना ते मुख. चेतो मुखानी सर्वाणी पूर्ण ज्ञान स्वरूपत, पूर्ण ज्ञानानंदादी स्वरूपाने युक्त असणारे, चेताला पुढे करून चित्ताला पुढे करून असणारे सगळे असतात. मुखशब्दस्तु सर्वस्य देहस्याप्युपलक्षण, तथापि मुखशब्दोयम पूर्णत्वं सूचयेत्. विष्णू परमात्माचं पूर्णत्व रूप हे मुखशब्दाने दाखवलं जातं. ते 19 मुख, ते म्हणले ना, मुख म्हणजे काय, पूर्ण 19 प्रकारचे परमात्म्याचे पूर्ण रूप आहे. ज्ञानस्य मुखया, ज्ञानस्य मुख्य वाचित्वा मुखवाच्यम, म्हणजे ज्ञान हे मुख्य असण्या कारणाने मुख्यवाचिक असणार असं पूर्णवाचक, पूर्ण शब्दवाचक परमात्म्याचं रूप आहे. मग 19 मुख असलेलं म्हणजे काय, 19 प्रकारचे पूर्ण रूप परमात्मा, म्हणून असं मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलं. पूर्णानंद स्वरूपस्य क्रीडा भोगो अन्यथा, यथा आदित्यस्य दीपेन न विशेषोऽस्ति कश्चन. परमात्मा पूर्णानंद स्वरूपी असणारा राहून क्रीडा करत असतो, भोग घेत असतो, त्याशिवाय दुसरं काही स्वरूप नाही. त्याप्रमाणे आदित्याला सोडून दुसरा दिवा कोणताही कामाला येत नाही, म्हणजे थोडा श्रेष्ठ होऊ शकत नाही. सांगितलं आहे. विशेषोऽस्ति कश्चन, म्हणून ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं, प्राणस्य प्रमाणस्य प्रमाणंच बलवत विद्यते गुणे. प्रमाणाचं जे प्रमाण असते की नाही, त्या ह्याच्याबरोबर अनुसरून, त्याची शक्ती जी असते ना, त्या शक्तीला अनुसरून त्या प्रमाण, एवढं प्रमाण तेवढं प्रमाण, इतकं तितकं म्हणलं जात असते. ब्रह्मदृष्टान्यतो मंत्रान, ब्रह्मदेवानी पाहिलेले मंत्र असल्या कारणाने प्रमाणं सलिलेश्वर, त्याचं जे प्रमाण आहे ते सलिलेश्वर म्हणजे वर्णाने पाहिलं. अत्र श्लोका भवन्ति इति चकार, आणि या ठिकाणी त्या शरीरामध्ये असणाऱ्या वर्णरूपी मंडूकानी हे सगळे वेगवेगळे वेगवेगळे रूपाने पाहिले म्हणे, म्हणून गरुड पुराणात सांगितलेलं आहे. चौथ्या खंडात सांगितलं. प्रभव सर्व भावानां विष्णुदेव न संशयः, इत्थं सतां निश्चयः स्यात् अन्यथा तो सतां भवेत्.
प्रभव सर्व हा परमात्मा प्रभव हा सर्व भावाला सगळ्या भावनेच्या अभिप्राय भाव म्हणजे काय अभिप्राय स्वरूप सगळ्या प्रकारच्या स्वरूपाला उत्पन्न करून देणारा तोच आहे. त्यामध्ये काही शंका नाही. इथं तथाम निश्चय स्यात् त्याप्रमाणे सज्जनाने निश्चय केलेला आहे. अन्यथा तो असताम भवेत. अन्यथा निर्णय विचार काय आहे ना ते असत जन लोक करत असतात. सर्वस्यही प्रणेतृत्वात प्राणो नारायण परा सगळ्यांना उत्कृष्ट रीतीने घेऊन वाहून घेऊन जातो याकरता परमात्म्याला प्राण म्हणून म्हणतात बरं का. ताम सृष्टीम बहुधा प्राहु त्या प्राणारूपाने परमात्मा अनेक प्रकारची सृष्टी करत असतो. आता बहुधा प्राहु ज्ञानी ज्ञानी नसतात. ज्ञानी लोकांना जे ज्ञान प्राप्त झाले असते त्याच्यामुळे सगळं कळून जातं. विष्णू विकृती मायाती महदादी स्वरूपिणी म्हणून याकरता परमात्मा प्राणरूपाने राहून मग त्यानंतर विकारात्मक सृष्टी सुरू होते. विकारात्मक सृष्टी म्हणजे त्या परमात्म्याच्या मध्ये विकार उत्पन्न म्हणजे प्राणामध्ये विकार होणे. विकार होणे म्हणजे तेच विकार म्हणजे महत्त्व अहंतत्व तेजस तामस इत्यादी तत्विध तत्तद्विध भूतिस्तू अनेक प्रकारचे स्वरूप महदादिकांची सृष्टी ते सगळे कसे आहे. महदादिकांची सृष्टी तर परमात्म्याच्या पासूनच प्राणरूपाच्या परमात्म्यापासूनच झालेली सृष्टी असते. हो ज्ञानी लोक म्हणतात. पंडित लोक तसं म्हणत नाहीत. स्वप्न माया स्वरूपांच्या केचित अज्ञा जना विदु ही जी महत्त्वाधिक सृष्टी झालेली आहे ती कशी आहे तर स्वप्नामध्ये जसं स्वप्न असते की स्वप्नावस्था त्यामध्ये ते कसं माया स्वरूपी असते की नाही तशा प्रकारची ही सर्व सृष्टी आहे. उठल्याबरोबर स्वप्न कसं निघून जातं त्याप्रमाणे ही सृष्टी देखील खोटी खोटीच असते असं म्हणतात अज्ञ लोक. अविकारस्य चिन्मात्र स्वेच्छेयैवाखिलम जगत विकार रहित असणारा चित स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचे इच्छाप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे हे सगळं जग उत्पन्न होत असतं बरं का. जगत उत्पद्यते हे सगळं जग उत्पन्न होतं. इथे प्राज्ञा ज्ञानी लोक असं म्हणतात. अज्ञानी लोक जे असतात की नाही ते सगळे स्वप्नमाया स्वरूपी असणारा असं आहे म्हणून काही लोक म्हणतात. ते अज्ञ लोक आहेत. उत्पत्ती इति प्राज्ञा प्राहु ब्रह्मादयो अखिला ब्रह्मादिक सगळे देवता ते उत्पत्ती परमात्मा जगताची उत्पत्ती अशी करतो. पूर्ण शक्ती कुरु माया पूर्ण शक्तीने संपन्न असणारा परमात्मा जो प्रत्यक्षपणे सगळं सृष्ट करू शकतो अशा मनुष्याला अशा व्यक्तीला माया सृष्टी करायची काय गरज आहे बरं सांगा. माया सर्वज्ञात स्वप्नवत कुतः सर्वज्ञ असणाऱ्या त्या परमात्म्याला सगळ्या गोष्टी कळत असल्या कारणाने तो स्वप्नाप्रमाणेची सृष्टी माया सृष्टी कशाला करायला देईल. त्याकरता सर्व दोष व्यतीत विकार कुत इष्यते कोणताही दोष ज्या परमात्म्याला लागू होत नाही अशा परमात्म्याला विकार विकारमय असणारा माया सृष्टी करायची आवश्यकता काय पडते. तस्मादेव अविकारस्य विष्णू इच्छावशात म्हणून अविकारी असणाऱ्या विष्णू परमात्म्याच्या पासून इच्छावशात त्याच्या इच्छेला अनुसरून सगळं जग उत्पन्न होत असतं. यथार्थमेव ते देखील कसं खरं असलेलं जग उत्पन्न होतं बरं का. यथार्थमेव संभूतम इति वेद वाचो अखिलम याप्रमाणे सगळ्या वेदांचा शब्दांचा वेद वाक्याचा हाच अर्थ आहे समजून घ्या. काही लोक कालस्य एव एतां सृष्टीमाहो अज्ञानी लोक ही कालाची सृष्टी आहे असं समजतात. किंचित रुद्रात काही लोक रुद्रापासून होतं म्हणतात. काही लोक ब्रह्मदेवापासून होतात म्हणतात. काही लोक प्रधानापासून होतात प्रधानापासून प्रधान म्हणजे प्रकृतीपासून होतात. एवढा सर्व हे ते तो नारायण परा त्या लोकांना मूळ म्हणजे मूळ म्हणतात. मूळ काही बुद्धी नसल्यासारखे लोक म्हणतात असं म्हणतात. म्हणून नारायण परमात्म्याच्या शिवाय दुसरा कोण आहे करता 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 सांगायला. येतो नारायण परः सर्वकर्ता सर्वशक्ती एक एव तो एकटाच आहे. सर्वशक्तीने देखील संपन्न असणारा एकटाच आहे. न जा बरं हा त्याला सोडून दुसरा कोणी होऊ शकतो.
न जापरः प्रधान काल ब्रह्मेश मुखाः सर्वे अपि तद्वशः प्रकृति काल प्रधान काल प्रधान नावाचा जो काल आहे तो त्या कालाच्या त्यामध्ये राहून प्रकृती देवी ब्रह्मा रुद्र इत्यादी सगळे देखील त्याच्या वशामध्ये राहून करत तस्यापि विष्णू हा सृष्टिंतु तस्यापि विष्णू सृष्टिंतु केचिदाहु नाही पुन्हा त्यांच्यापासूनच विष्णू परमात्माची देखील सृष्टी होती काही लोक निपुण नसणारे बुद्धिमान नसणारे लोक म्हणतात अतृप्तस्य एव अतृप्त म्हणजे तृप्त न झालेल्या व्यक्तीने भोग करण्यासाठी क्रीडा करण्यासाठी म्हणून अशी सृष्टी केली असं काही लोक म्हणतात बरं का पण परमात्मा कधी तृप्त नसलेला असा आहे असं कधीच नाही तो तृप्ती नसलेला व्यक्ती तृप्ती ज्याला नसती आहे अशा व्यक्तीला किती खाऊ घातलं तरी तृप्ती होती काय केव्हाही परमात्माचं हे स्वरूप आहे स्वभाव खातच राहतो भोग घेतच असतो क्रीडा करतच असतो त्याला काही गरज नाहीये साहजिक क्रीडा स्वभाव हा अशी क्रीडा करत राहणं हे त्याचा स्वभाव आहे असं की तो अतृप्त्या स्पृहा तृप्ती नसताना अशी स्पृहा करण्याची इच्छा परमात्म्याला कसं होईल बरं म्हणून हरिवंशामध्ये सांगितलं विष्णू विष्णू परमात्म्याचे विष्णुस्तुरीय रूपेण द्वादशान्ते व्यवस्थितः विष्णू परमात्मा तुरीय रूप विश्व तेजस प्राज्ञ झाल्यावर तुरीय नावाचा चौथा तुरीय शब्दाचा अर्थ चौथा शेवटचा असे तुरीय रूप धारण करतो 12 जे गोष्टी सांगितलेल्या आहेत की नाही त्या 12 गोष्टींच्या त्याच्यामध्ये आता काय झाले 12 कोणते कोणते प्राज्ञ विश्व तेजस प्राज्ञ हे झाले विश्व तेजस प्राज्ञ आणि त्यानंतर 10 कोणते पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियामध्ये राहून देणार हे सगळे एकूण 12 मग 11 आणि 12 त्याप्रमाणे मला धरून 12 काही लोक बुद्धीला धरून म्हणतात आपल्या हिशोबाने बुद्धी धरायची स्तुरीय रूपेण द्वादशांते व्यवस्थितः मुक्तानां प्राप्य रूपोऽसौ आणि हे 12च्या पासून येणारी जी म्हणजे जे आनंदाची सुख आहेत की नाही हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी यांच्याद्वारे येणारे जे आहे ते आनंद या ठिकाणी बघतो त्या द्वादश म्हणजे 12व्या आनंदाच्या नंतरचा जो आनंद असतो की नाही तो आनंद मात्र तुरीय अवस्थामध्ये परमात्मा देत असतो तुरीय अवस्था म्हणजे चतुर्थी अवस्था तो चौथी अवस्था ते मोक्षामध्ये देत असतो विष्णुस्तुरीय रूपेण द्वादश अंते म्हणलेले व्यवस्थित मुक्तानां प्राप्य रूपोसु व्यवहारे न दृश्यते व्यवहारामध्ये तो दिसून येत नाही मुक्त लोकांना ज्यावेळेस त्यांचं सगळं संपून गेलेलं असते मुक्त व्हायचं असते त्यावेळेस ते परमात्म्याचं स्वरूप त्यांना दिसतं त्या मुक्त लोकांनाच दिसून येतो व्यवहारामध्ये कधी दिसून येत नाही म्हणून याकरता ते रूप कोणाला दिसत नाही म्हणून प्राप्य रूपोसो व्यवहारे न दृश्यते सम्यक समय समाहितानां प्राप्तानां षोडशी कला चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी जवळ आणून घेतलेल्या असतात की नाही त्या लोकांना षोडशी कला परमार्थाची ही 16वी कला आहे ती दिसते अपरोक्ष दृशाम अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्या लोकांना क्वापी काही काही ठिकाणी तुरीयं दृश्यते पदम तुरीय रूप परमात्माचं दिसून येत म्हणून परमात्माचं तुरीय रूप जे आहे की नाही ते तुरीय संन्यास धर्म म्हणून असतात की नाही तर संन्यास धर्मामध्ये संन्यासी लोकांना दिसून येतो असं देखील काही ठिकाणी सांगितलं अपरोक्ष दृश्याम क्वापि तुरीयं दृश्यते पदम अंतर्बहिश्च सौक्तम अंतर्बहिश्च सौक्तम आत बाहेर हे सगळे अंतर्बहिष्ट सौक्तमच समाधिज्ञान आतमध्ये राहणं बाहेरचं राहणं स्वरूप हे सुषुप्ती अवस्थेमध्ये येणं हे समाधी अवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांना जे ज्ञान होतं त्याच्याने दिसून येतं शब्दाधिकम
जगत शब्दाधिकापासून युक्त असणारं बाहेरचं जे जग आहे की नाही, त्या जगाला पाहतो. पश्चन स्वप्नम तसंही त्यांना पाहत पाहत मग स्वप्नामध्ये तीच गोष्ट पाहत असतो. यदा भवती सा अवस्था, अशी अवस्था जेव्हा प्राप्त होतो की नाही, त्या उभय ज्ञान शब्दिता, त्याच्यामध्ये त्या स्वप्नावस्थेला काय मग उभय ज्ञान. त्याला काय उभय ज्ञान म्हणजे बाहेरचंही कळून आलेलं असतंय, आतले ज्ञान होतं. उभय ज्ञान शब्दिता एतत् सर्वं तुरीयेण न करोति हे सगळे विश्व तेजस प्राज्ञ या अवस्थेने या रूपाने परमात्मा देत असतो. तुरिया स्वरूपाने हे तीन गोष्टींनी येणारे ज्ञान सोडून ते विचित्र असणार असते, ते मोक्षामध्ये असतो. आणि ते मात्र अपरोक्ष ज्ञानी नाच दिसून येतं. षोडशी कलाम म्हणून सांगितलं षोडश कला. अपरोक्ष दृशान क्वापि तुरीयम दृश्यते पदम. केव्हाही पण तुरीय दृश्य रूप जे आहे की परमात्म्याचं दिसून येतं. अंतर्बहिष्ठ सौप्तंच म्हणून आत बाहेरचे जे आहे ना सुषुप्ती अवस्थेमध्ये असते. बहिशब्दाधिकम चेत, बाहेरचे जे शब्दाधिक असतात ते सगळे पाहतो, ऐकू येतात. स्वप्नामध्ये ते दोन्ही मिळून तथैव यदा भवती सा अवस्था उभय ज्ञान शब्दिता, उभय ज्ञानाने युक्त असणारी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. हे तत्सर्व तुरी रूपेण करोते जहा, हे सगळं तुरीय रूपाने करत नाही परमात्मा. हम्म. त्या ठिकाणी असणाऱ्या विश्व तेजस प्राज्ञ, प्राज्ञ नामक परमात्मा हे सगळं तेजस रूपाने करत, या तीन रूपाने करत असतो. सर्व ज्ञान प्रदश्चापि मुक्तस्यैव तुरीयका. सर्व ज्ञान हम्म, सर्व प्रकारचं परमात्म्याच्या बद्दलचं जे ज्ञान त्याला व्हायला पाहिजे की नाही, ते देत असतो परमात्मा. ते फक्त तुरीय अवस्थामध्ये असणाऱ्या मुक्त लोकांना ब्रह्मांड प्राणाने सांगितलं. अमुक्तस्य त्वदृश्यत्वात, अमुक्त लोकांना हे सगळं दिसत नसतंय. षोडशी वा कलामृते, परमात्माची जी 16वी कला आहे की नाही, ती 16वी कला सोडून बाकी सगळे त्यांना दिसून येतात. तुरीयो अदृष्ट इत्युक्तो ग्रहणादेरगोचर. तुरीय अवस्था म्हणजे कसं आहे तर ग्रहण करण्यासाठी दिसायला योग्य नसते, दिसणं शक्य नसते. त्याकरता तो अगोचर असणार आहे. विना मुक्ती येत असतेन व्यवहार्य इति. मुक्तीशिवाय ते मुक्त झाल्याशिवाय ते दिसून येत नाही. म्हणून लोक काय म्हणतात त्याला अव्यवहार, म्हणजे व्यवहारामध्ये नाही येणारी गोष्ट म्हणून म्हटलेलं आहे. जागृदादि प्रवृत्तीस्तु लक्षणं ह्यनुमापकम. जागृती प्रवृत्ती कशी असते, त्याच्या लक्षणांच्या द्वारे अनुमान करून ओळखून घेऊ शकतो. अलक्षण तद्राहित्य, हे सगळं लक्षण त्याचे चतुर्थ अवस्थेमध्ये, जे तुरीय अवस्थेमध्ये दिसून येत नसतात. जागृता हे राहित्यात हे सगळे लक्षण दिसून येत नाही. जागृता अचिंत्य शक्तिमान म्हणतात. अचिंत्य तत निर्देश चिदानंदैक म्हणून अनिर्देश वपुः त्याला म्हणतात. चिदानंद स्वरूपी असणारा परमात्म्याचं स्वरूप अनिर्देश आहे. निर्देशन करून म्हणजे असं असतं म्हणून सांगता येत नाही, म्हणून अनिर्वचनीय काही लोक म्हणतात. त्या अनिर्देश वचनीय म्हणून शब्दाचा अर्थ ते कळून येत नाही. फक्त ते न कळून येत म्हणजे कळून येत म्हणजे तुमच्यासारख्या न कळून येत. जे अपरोक्ष ज्ञानी असतात, तुरीय अवस्थेचं ज्या परमात्म्याचं रूप त्यांनी पाहिलेलं असते त्यांना मात्र कळतं. म्हणून याकरता त्या तुरीय अवस्थेमध्ये जे आहे सगळं परमात्माचं ते रूप दिसून येतं सांगितलं. म्हणून मुक्तस्य सर्व व्यापार हेतुरेव तुरीय. मुक्त लोकांना जे काही व्यापार घडवतो आणून देतो त्याला तुरीय. एक प्रधान उद्दिष्टात प्रधान असणार असं आहे. आत्मा पूर्वत्व श्रुत म्हणून त्याला पूर्ण रूपाने युक्त असल्या कारणाने आत्मा तदेव अस्य स्वरूपम यद ऐक्यम तेन प्रकीर्तितः. आणि त्याच्याशी ऐक्य ह्या विश्वात तुरीय ह्या अवस्थेची त्या रूपाचे देखील ऐक्य दाखवलेलं आहे. एवढं इत्यादी तेन कीर्तितः. जे आहे
तर झालेलं आहे. मुक्तस्य सर्व व्यापार हेतुरेव तुरीयकः. मुक्त लोकांना जे काही व्यापार मोक्षामध्ये घडवतात की नाही, घडवले जातात, ते सगळे ह्या तुरीय रूपाने परमात्मा करत असतो. विश्वात यश प्राज्ञा ह्या रूपाने इथं असणाऱ्या लोकांना दिसत कळून येतं. तिकडे मुक्त असणाऱ्या लोकांचं त्यांना देखील काही सुख आनंद वगैरे दाखवायला पाहिजे की, ते जे काही दाखवतो, जे काही करून दाखवतो, ते सगळं तुरीय रूपाने परमात्मा करून देत असतो. काहीतरी हे चारीच्या चारी रूप त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. तदेव तदेव स्वरूप ऐकात्म्यम हे न कीर्तित प्रत्ययो ज्ञानरूपत्वा सार आनंद प्रपंच विस्तृते विष्णो क्षम आनंद रूपता इत्यादी वर्णन आता उद्या करून टाकू. प्रत्ययापासून पुढे घ्यायचं बरं का. प्रत्ययो ज्ञानरूपत्वात सार आनंद रूपतः. नोट करू. हा. हरे. हरे नमः. नमस्कार. हा. इथे एकच उद्या लाईन पौर्णिमा आहे ना? थोडं पहिलेपासून केलं. तदेवास्य स्वरूपम इथून. हो, इथून सुरू आहे. हा. अरे तदेवास्य स्वरूपम यद यद एकाख्यम वंदे, एकच आहे असं समजून घेत असतो हो. परमात्म्याला. हम्म, वंदे गोविंदम आनंद वगैरे त्याच्यामध्ये दिलेला आहे. हम्म. कुठं मणिमंजरीमध्ये सांगितलं त्या परमात्म्याचं असं स्वरूप आहे. त्याचं अरे उद्या सांगतो. अरे उद्या पौर्णिमा आहे ना? परवा असेल परवा ना? आहे ना पौर्णिमा. परवा 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 आहे. पौर्णिमा परवा. उद्या चतुर्दशी आहे. अच्छा. नाही, आज चतुर्दशी, हम्म. उद्या पौर्णिमा आहे. उद्या हम्म. पौर्णिमा. होळी दहन उद्या आहे. नाही नाही. परवाच्या दिवशी घेऊ, 25 तारखेला घेऊया. अच्छा. बर. उद्या सुट्टी म्हणजे ठीक आहे. उद्या चल. सुट्टी. हम्म. हम्म. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे. नमस्कार गुरुजी. हरे नमस्कार. नमः. हरे नमः. नमस्कार करते. हा. नमस्कार. काय ते पाहिजे हो काय म्हणते आलेला. बा? हरे हो. नमः गुरुभ्यो नमः श्रीकृष्ण हरे नमस्कार. श्रीकृष्णार्पणमस्तु.